मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी माणूस आज भाड्याच्या घरात राहतोय, कामधंदा करून छोटी मोठी पुंजी जमा करण्याचं काम करतोय आणि घर विरार, नालासोपारा, ठाणे, डोंबिवली, दिवा या ठिकाणी खरेदी करण्याचं काम करतोय। आणि खऱ्या अर्थाने ह्या भूमिपुत्रांची व मराठी माणसांची जी मुंबई आहे, ही आज मुंबईवरती गैर मराठी आणि परप्रांतीय डल्ला मारण्याचं काम करत आहे। आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय, ज्या शासकीय जमिनी आहेत, म्हाडाच्या जमिनी असोत, कलेक्टरच्या जमिनी असोत, महानगरपालिकेच्या जमिनी असोत, या इतर कोणत्याही जमिनी असोत, त्या जमिनीवरती जे गैर मराठी आहेत त्यांनी आज 3-3 माळ्याच्या इमारती उभारण्याचं काम केलं आहे। मग एक त्याच्या नावावर असते, दुसरी बायकोच्या नावावर असते, तिसरी भावाच्या नावावर असते, चौथी अनेक नातेवाईकांच्या नावावर असते। म्हणजे असा करून ती सर्व जे जमीन असते, तो सर्व भूखंड असतो, तो ही लोक सर्वजण काबीज करण्याचं काम करत आहेत। आणि मराठी माणूस इथला भूमिपुत्र भाड्याच्या घरातही आजही राहतोय आणि छोटा मोठी पुंजी जमा करून नालासोपारा, विरार, दिवा ह्या ठिकाणी जाऊन रूम खरेदी करतोय। कारण का? मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे, कायद्याला मानणारा आहे। आणि हे गैर मराठी परप्रांती कायदा फाट्यावर मारण्याचं काम करतायत। कारण ह्या भूखंडावरती हे 3-3 माळ्याच्या इमारती उभ्या करत असताना स्थानिक तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला हाताशी धरतात, त्यांना चिरीमिरी देऊन त्यांचं तोंड बंद करतात। महानगरपालिका असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, म्हाडाचे असेल, एसआरएचे असेल, त्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन त्यांचंही तोंड बंद करण्याचं काम करतायत। त्यानंतर हे आपला गुंठा त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम करतायत। हा प्रकार कुठे ना कुठे थांबला पाहिजे। म्हणून ह्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील आणि मुंबई शहरामध्ये मराठी बांधवांना मी एकच संदेश देऊ इच्छितो, तुमची जात कोणती असो, तुमचा धर्म कोणता असो, पण मराठी म्हणून तुम्ही संघटित राहिलं पाहिजे। नाही तर येणाऱ्या काळात भविष्यात तुम्ही ह्या महाराष्ट्रात राहून परके व्हाल आणि हेच उपरे गैर मराठी तुमच्या छाताडावर बसतील। आणि हे छाताडावर बसले नाहीत पाहिजे। आज एसआरएच्या अनेक सोसायटी आहेत, त्या सोसायटीमध्ये सुद्धा गैर मराठी आज अध्यक्ष असतील, सचिव असतील, पण इथला मराठी माणूस त्यांच्या मागून फिरायचं काम करतोय। हे सगळे प्रकार कुठे ना कुठे थांबले पाहिजे आणि मराठी माणसांनी ही गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाचाच आवाज आणि मराठी माणसाचाच नाव या मुंबई शहरामध्ये गाजलं पाहिजे।